काँग्रेस नेते मिलिंद देवरा आज शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार आहे। मी विकासाच्या मार्गावर जात आहे असं म्हणत मिलिंद देवरा यांनी पक्षप्रवेश करण्याआधी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे। मिलिंद देवरांच्या पक्षप्रवेशाबाबत मला माहित नाही, ते पक्षप्रवेश करत असतील तर त्यांचं स्वागतच असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं। महायुतीमध्ये प्रवेश करण्यासाठी अनेक जण रांगेत उभे आहेत। भाजपमध्येही मोठे पक्षप्रवेश होणार आहेत असा मोठा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सकाळी केला आहे। दोनदा पराभूत झालेल्या उमेदवाराला सोबत घेऊन भाजप काँग्रेस फुकटात अशा वावया उठवत आहे अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मिलिंद देवरांसह भाजपवर या संदर्भात टीका केली आहे। मिलिंद देवरा यांनी त्यांच्या निर्णयाचा फेरविचार करावा असं वक्तव्य काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी केलेलं आहे। तर देवरा यांचा हा निर्णय खेदजनक असल्याचं देखील त्या म्हणाल्या। मिलिंद देवरांनी निष्ठा सोडल्यानं त्यांनी काँग्रेस पक्ष देखील सोडला अशी टीका संजय राऊत यांनी देवरांवर केली आहे। राज्याच्या विकासासाठी कोणतीही महायुती आल्यास त्याचं स्वागतच असेल। मिलिंद देवरा यांच्या शिंदे शिवसेनेमध्ये प्रवेशावर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी हे वक्तव्य केलं। एका ठिकाणी राहुल गांधी यांचे भारत जोडो सुरू आहे तर दुसरीकडे काँग्रेस नेत्याचे काँग्रेस छोडो सुरू आहे। आता तर तुम्हाला तुमचे घरचे नेतेही नाकारू लागलेत असं वक्तव्य करत राम कदम यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे। दक्षिण मुंबई लोकसभा जागेवरून महायुतीमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे। मिलिंद देवरांना ही जागा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आग्रही आहेत तर भाजपकडून शिंदेंच्या शिवसेनेला याबाबत कुठलाही शब्द देण्यात आलेला नाही। मुंबईतील रिगल सिनेमा येथील बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्यास मिलिंद देवरांनी भेट दिलेली आहे। यावेळी त्यांनी बाळासाहेबांना अभिवादन देखील केलं आहे। शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश करण्याआधी मिलिंद देवरा यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे। यावेळी त्यांनी सिद्धिविनायकाकडे पुढील वाटचालीसाठी प्रार्थना देखील केली आहे। महायुतीत येणाऱ्यांचं स्वागतच आहे। यापुढेही अनेक नेते महायुतीत पक्षप्रवेश करतील असं वक्तव्य भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी मिलिंद देवरांच्या पक्षप्रवेशावर केलं। केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विरोधामध्ये काँग्रेसकडून आज आंदोलन करण्यात येणार आहे। नारायण राणेंनी हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचे योगदान काय असं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे। कुणाच्याही भावना दुखावण्याचा राणेंचा हेतू नव्हता, राणे यांनी स्वतः स्पष्टीकरण दिलेलं आहे असं वक्तव्य बावनकुळे यांनी केलं। नारायण राणे यांनी केवळ शंकराचार्यांचा अपमान केला नसून संपूर्ण हिंदूंचा अपमान केला अशी टीका संजय राऊत यांनी राणे यांच्यावर केलेली आहे। तर राणेंनी याबाबत माफी मागावी अशी मागणी देखील राऊतांनी केली आहे। पुण्यामध्ये नारायण राणेंविरोधात काँग्रेसनं आंदोलन केलेलं आहे। राणेंनी शंकराचार्यांबद्दल केलेल्या वक्तव्याचा निषेध करत हे आंदोलन करण्यात आलं आहे। उद्धव ठाकरेंना मत देणं म्हणजे हिंदू सनातन धर्म संपवण्यासारखं आहे अशी टीका बावनकुळेंनी ठाकरेंवर केली आहे। तर हिंदुत्वाच्या कितीही बाता ठाकरेंनी मारल्या तरी ते काँग्रेस आणि इटालियन शक्तीच्या पायावर लोटांगण घालतायत अशा प्रकारची खोचक टीका देखील बावनकुळेंनी केली आहे। दक्षिण मुंबई लोकसभेची जागा शिवसेनेचीच असून या जागेबाबत आम्ही तडजोड करणार नाही असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। तर खासदार अरविंद सावंत ही जागा लढवतील असं देखील राऊतांनी स्पष्ट केलं। 2024 साली जनता मतपेटीतून शिल्लक सेनेची तिरडी उचलल्याशिवाय राहणार नाही। 2019 साली हिंदुत्ववादी विचारांची हत्या करून सोनिया सेनेशी घरोबा केलाय। संजय राऊतांच्या तोंडून संविधान आणि लोकशाहीची भाषा शोभत नाही असं म्हणत प्रवीण दरेकरांनी राऊतांसह ठाकरेंवर हल्लाबोल केला। अमरावतीमध्ये महायुतीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याचं बच्चू कडूंनी सांगितलंय। तर आमची भूमिका निवडणूक जवळ आल्यावर सांगू असं देखील कडू म्हणाले।
राज्यात 8,000 कोटींचा रुग्णवाहिका घोटाळा झाला असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय। रुग्णवाहिकेचं 4,000 कोटींचं टेंडर 8,000 कोटींपर्यंत वाढवल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय। याबाबत मुख्यमंत्र्यांकडे ते तक्रार देखील करणार आहेत। राज्यात अनेक विभागांमध्ये भ्रष्टाचार सुरू आहे। शासकीय दवाखान्यात गर्भवती महिलांना लागणारी औषधं नसल्याचा आरोप देखील आमदार रोहित पवार यांनी सरकारवर केला आहे। सोयाबीन कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर आता आक्रमक झालेले आहेत। 4 दिवसात सोयाबीन आणि कापसाला दर देण्याचा निर्णय न घेतल्यास 19 जानेवारीला दिल्ली गुजरातला जाणाऱ्या रेल्वे रोखणार असा इशारा तुपकर यांनी सरकारला दिला आहे। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये आज स्वच्छता मोहीम राबवण्यात आली। या मोहिमेमध्ये मुख्यमंत्री सहभागी झाले होते। मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी डीप क्लीन ड्राइव्ह ही मोहीम सुरू आहे। या मोहिमेत विविध सामाजिक संस्थांसह विद्यार्थीही सहभागी होत आहेत असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलं। पंतप्रधान मोदींनी काळाराम मंदिरात साफसफाई केली आहे। त्याचप्रमाणे 22 जानेवारीला सर्व मंदिरात साफसफाई करा असं आवाहन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील केलं आहे। स्वच्छ सुंदर आणि हरित मुंबईसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महापालिकेला निर्देश देखील दिलेले आहेत। त्यानुसार बृहन्मुंबई महापालिकेकडून 24 विभागांमध्ये टप्प्याटप्प्याने स्वच्छता मोहीम राबवली जाणार आहे। पुण्यातील रोकडोबा मंदिरामध्ये चंद्रशेखर बावनकुळेंकडून स्वच्छता करण्यात आलेली आहे। पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर भाजप नेत्यांकडून मंदिरांमध्ये स्वच्छता अभियान राबवलं जात आहे। या मोहिमेत सर्वपक्षीय नेत्यांनी सहभागी व्हावं असं आवाहन आज बावनकुळेंनी केलंय। आजपासून महायुतीचे राज्यभर मेळावे होणार आहेत। या मेळाव्यातून महायुती आगामी निवडणुकांचं रणशिंग फुंकणार आहे। आज बीडमध्ये महायुतीचा मेळावा होणार आहे। या मेळाव्यात पंकजा मुंडे, धनंजय मुंडे एकाच व्यासपीठावर आपल्याला पाहायला मिळतील। रायगडच्या अलिबागमध्ये आज महायुतीचा समन्वय मेळावा होणार आहे। या मेळाव्यामध्ये 4,000 कर्मचारी आणि कार्यकर्ते हजर राहतील असा अंदाज वर्तवण्यात येतोय। वाशिममध्ये महायुतीच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दरम्यान मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहतील असा अंदाज व्यक्त केला जातो। नवी मुंबईमध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महिला मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। जिल्हाप्रमुख विजय चौगुले यांच्या नेतृत्वात हा मेळावा संपन्न झालेला आहे। दरम्यान मोठ्या संख्येने महिलांनी या मेळाव्याला उपस्थिती लावली। मला त्रास झाला की मी सलाईन लावतो आणि पुन्हा लोकांच्या दारात जातो, पण भुजबळ लोकांचे पैसे घेऊन जेलमध्ये जातात अशी घणाघाती टीका मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळांवर केली आहे। भुजबळ बधीर झाले आहेत, त्यामुळे त्यांना उत्तर देण्याची गरज नसल्याची प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर भुजबळांवर त्यांनी जोरदार टीका देखील केलेली आहे। भुजबळ ओबीसी आणि मराठा समाजांमध्ये भांडण लावतायत अशा प्रकारचा आरोप देखील जरांगे पाटील यांनी केला। मराठा आंदोलक जरांगे पाटील आज बीडच्या गेवराईच्या दौऱ्यावर आहेत। 10 गावांचा दौरा केल्यानंतर ते कुंभार पिंपळगाव येथे दौऱ्याचा समारोप आज करणार आहेत। मराठा समाजाच्या सर्वेक्षणासाठी आता पुणे मनपा टीम सज्ज झालेली आहे। त्यासाठी पुणे मनपाच्या 1005 कर्मचाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आलेली आहे। अहवाल सादर करण्याची जबाबदारी उपायुक्त चेतना केरुरे यांच्याकडे देण्यात आली आहे। शिवडी नावासेवा सागरी सेतूवरून पहिल्याच दिवशी 8,164 वाहनांनी प्रवास केलेला आहे। पहिल्या दिवशी या सागरी सेतूवर टोल आकारला नसल्यानं अनेकांनी प्रवासाचा आनंद लुटलेला आहे। दरम्यान वाहतूक नियमांचं पालन करण्याचं आवाहन यानंतर प्रशासनानं केलं।
मुंबई लोकलच्या आज पश्चिम आणि हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक सुरू आहे। पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूज ते गोरेगाव तर हार्बर मार्गावरती वडाळा ते मानखुर्द दरम्यान आज ब्लॉकचं आयोजन करण्यात आलं आहे। स्वच्छ सर्वेक्षण 2023चा स्वच्छ शहराचा बहुमान नवी मुंबईला मिळालेला आहे। राज्यात नवी मुंबईनं पहिला क्रमांक कायम ठेवलेला आहे। राष्ट्रपतींच्या हस्ते नवी मुंबई मनपा आयुक्त राजेश नार्वेकरांनी हा पुरस्कार स्वीकारला। दिबा पाटील यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। यावेळी विजेत्या स्पर्धकांचा गुणगौरव समारंभ देखील उत्साहात संपन्न झालाय। दरम्यान खासदार रामशेठ ठाकूर यांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला। मकर संक्रांतीनिमित्त पंढरपूरमध्ये रुक्मिणी मंदिरामध्ये रुक्मिणी मातेची भोगी पूजा करण्यात आलेली आहे। यावेळी रुक्मिणी मातेला विधिवत अभिषेक देखील करण्यात आलेला आहे। तर भोगी परंपरा आणि वानवसा करण्यासाठी महिलांनी मंदिरामध्ये गर्दी केली होती। मकर संक्रांती निमित्त नाशिकच्या येवल्यामधील बाजारपेठा सज्ज झालेल्या आहेत। यंदा पतंगावर राम मंदिर, जरांगे पाटील आणि भुजबळांचे छायाचित्र असल्याची मोठी माहिती आता समोर येते। पालघरमधील सीतावलीच्या शंकर मंदिर परिसरामध्ये मकर संक्रांतीच्या यात्रेची तयारी अंतिम टप्प्यात आलेली आहे। मंदिरांना रंगरंगोटी आणि रोषणाईचं काम पूर्ण झालं असून नागरिकांना यात्रा सुरू होण्याची उत्सुकता लागली। मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर जालना शहरातील बाजारपेठ सजलेली आहे। विविध आकर्षक रंगाच्या पतंग आता बाजारपेठेत विक्रीसाठी दाखल झालेल्या आहेत। नागरिकांमध्ये पतंग खरेदीसाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळतं। मकर संक्रांतीनिमित्त हिंगोलीतील हळद मार्केट यार्ड आणि शेतीमाल खरेदी विक्री 2 दिवस बंद राहणार आहे। त्यामुळे 2 दिवस शेतकऱ्यांनी माल विक्रीसाठी आणू नये असं आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं करण्यात येतं। नांदेड जिल्ह्यामध्ये जून आणि जुलैमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे तूर पिकाचं मोठं नुकसान झालेलं आहे। यामुळे मिळालेल्या उत्पन्नातून उत्पादन खर्चही निघत नसल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे। वाशिममध्ये मागच्या बदललेल्या वातावरणामुळे संत्रा उत्पादनाला मोठा फटका बसलेला आहे। झाडांवरील पानं पिवळी पडली आहेत, तसंच फळं देखील गळती सुरू आहे। हिंगोली जिल्ह्यात वातावरणाच्या बदलाचा हरभरा पिकावर परिणाम झालेला आहे। शेतकऱ्यांकडून पिकावर फवारणी करण्यात येते, मात्र हरभरा पीक पिवळं पडत असल्यानं शेतकरी चांगले चिंतेत सापडले। नंदुरबारमध्ये मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड केली जाते, मात्र यावर्षी कापसाला खर्चापेक्षा कमी भाव मिळत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे। पंढरपूरच्या करकम गावामध्ये 3 मुलांचा शेततळ्यामध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। एकाच वेळी 3 चिमुकल्यांचा मृत्यू झाल्यानं संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जाते। धुळ्याच्या चिकसे गावामध्ये शेतकऱ्यांना ड्रोनद्वारे फवारणीचं प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। कृषी विभाग आणि धुळे कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं हे प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे। दरम्यान मोठ्या संख्येनं शेतकऱ्यांनी या प्रशिक्षणावेळी सहभाग घेतला। उल्हासनगरमध्ये राम मंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्त डाळ आणि साखरेचं वाटप करण्यात आलंय। यावेळी खासदार श्रीकांत शिंदे उपस्थित होते। अयोध्येमध्ये राम मंदिरात होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी देशभरातून तब्बल 100 चार्ट विमानं दाखल होणार आहेत। यावेळी काही विमानं लखनौ, वाराणसी, पटना, कुशीनगर आणि दिल्ली येथे पार्किंगसाठी रवाना करण्यात आलेली आहेत। नागपूरमध्ये अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली आहे। यावेळी घराच्या अंगणामध्ये मंदिर देखील उभारण्यात आलं। पुण्यात एक सकाळ रामासाठी रामरक्षा देशासाठी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। परशुराम महाविद्यालयाच्या मैदानामध्ये या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान मोठ्या संख्येनं पुणेकरांनी या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली। शिंदेच्या शिवसेनेच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख अक्षय भोसले यांना राम मंदिर सोहळ्याचं निमंत्रण देण्यात आलेलं आहे। विश्व हिंदू परिषदेकडून त्यांना हे विशेष निमंत्रण देण्यात आलं आहे। अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठापने आधी मेरीलँडमध्ये टेस्ला
म्युझिकल लाईट शो आयोजित करण्यात आलेली होती। अमेरिकेच्या विश्व हिंदू परिषदेनं या लाईट शोचं आयोजन केलेलं होतं। बुलढाण्याच्या शेवगावमध्ये राज्यव्यापी अंध कल्याण सप्ताह साजरा करण्यात येतोय। यावेळी सप्ताहामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलंय। दरम्यान राज्यातील विविध भागातून अंध मुलं आणि मुली मोठ्या संख्येनं यामध्ये सहभागी झाले। धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या भक्तिशक्ती संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली आहे। आज आणि उद्या नाशिकमध्ये यात्रा होणार आहे, त्यामुळे धुळे, नंदुरबार आणि जळगाव असा यात्रेचा प्रवास राहणार आहे। नांदेडमधील मालेगावातील यात्रेला लावणी महोत्सव पार पडलेला आहे। महोत्सवाचं उद्घाटन भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या हस्ते करण्यात आलं। राज्यातील अनेक भागांमध्ये पाणीवाणीचं संकट आहे। राज्यभरामध्ये 58% पाणीसाठा शिल्लक आहे, तर मराठवाड्यातील धरणांमध्ये फक्त 34% पाणीसाठा शिल्लक आहे। जळगावमध्ये रब्बी हंगामासाठी खडकदेवळा धरणातून पाण्याचं आवर्तन करण्यात आलेलं आहे। याचा हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। पाचोरा भडगाव मतदारसंघाचे आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते पाण्याचं आवर्तन करण्यात आलेलं आहे। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते। गडचिरोलीमधील खरीप हंगामातील बियाणांचे 25 आणि खतांचे 26 नमुने प्रयोगशाळेमध्ये नापास झालेले आहेत। यामुळे बियाणे आणि खत वापरणाऱ्या शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे। दरम्यान कृषी विभागाने संबंधित कंपन्यांवर कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। सरकारच्या रोजगार निर्मिती कार्यक्रमाकडे जिल्ह्यातील बँकांनी पाठ फिरवलेली आहे। बँकांना उद्योगांनी सादर केलेल्या प्रस्तावापैकी निम्म्याहून कमी प्रस्ताव बँकांनी मंजूर केलेले आहेत। यामुळे उद्योजकांचा हिरमोड झाल्याचं पाहायला मिळतंय। वाशिममध्ये बचत गटाच्या महिलांनी एकत्र येत विक्री केंद्र उभारलेलं आहे, त्यामुळे शेकडो महिलांना रोजगार उपलब्ध झाला असून सध्या या विक्री केंद्रातून लाखोंची उलाढाल सुरू आहे। बीडमध्ये खामगाव पंढरपूर पालखी मार्गाची दुरावस्था झालेली आहे। यावेळी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत। मार्गावर अपघातांचं प्रमाण देखील यामुळे वाढलेलं आहे। दरम्यान तातडीने रस्ता दुरुस्त करण्याची मागणी वाहन चालकांनी केली आहे। पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणी धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। मोहोळच्या हत्येनंतर आरोपीनं केंद्र सरकारचा कर्मचारी संतोष कुरपेला फोन केल्याची माहिती आता समोर आलेली आहे। कुरपे याला पोलिसांनी त्यानंतर अटक केली आहे।